नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सध्या अंगणवाडी भरतीच्या जाहिराती ज्या आहेत तर ते जिल्हानिहाय येत आहेत. तर आपल्याकडे आज आणखी एक नवीन जाहिराती आलेली आहे, तर ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग यांची जाहिरात आलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती 2000 इथं 25 पाहिजे होतं, त्यांच्याकडून 2005 झालेलं आहे. तर ही जाहिरात आलेली आहे. तर या जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुठे कुठे जागा रिक्त आहेत, काय कागदपत्र लागतील, फॉर्म कशा पद्धतीने भरावा, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल, अंगणवाडी भरती संदर्भात सर्व माहिती या चॅनलवर मिळणार आहे. या चॅनलला आज सबस्क्राइब करा. बघूया इथं काय म्हटले. 2005 ते असं झालेलं आहे. थिंक त्यांच्याकडनं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. बघूया. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2023 व शासन निर्णय क्रमांक 30 जानेवारी 2025 नुसार ICDS या योजनेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली सेविका आणि मदतनीस यांची मानधने पदे नॉमिनेशनने भरण्यासाठीचे अर्ज मागवण्यात येत आहे. मग कोणत्या कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत तर ती माहिती आता आपण इथे जे आहेत तर ते बघणार आहोत. बघा, पहिलं आहे शहराचे नाव देवगड. सेविकेचं 0 पद रिक्त आहे, मदतनीसची 2 पद रिक्त आहेत. मदतनीसची कुठे कुठे आहेत बघा. एक पद आहे आनंदवाडी इथं आणि दुसरं आहे तारा मुंबरी इथं. एक आहे आनंदवाडी आणि दुसरं आहे तारा मुंबरी. पुढे मालवण मध्ये 4 पद आहेत शहरात. मग त्याच्यामध्ये देऊळवाडाचं एक, साई मंदिर, रेवतळे आणि भरड. तर या अंगणवाडीमध्ये मदतनीसची जागा रिक्त आहे. पुढे कणकवली, कणकवलीमध्ये 2 जागा आहेत. त्यामध्ये कणकवली शाळा क्रमांक 3 आणि कणकवली शाळा क्रमांक 1 या अंगणवाडीमध्ये. पुढे वेंगुर्ला मध्ये एक आहे, वेंगुर्ला शाळा क्रमांक 5 नंबरच्या अंगणवाडीमध्ये. पुढे कुडाळमध्ये 2 आहेत. एक आहे तुपटवाडीमध्ये आणि एक आहे नाडकर्णीवाडा इथं. तर या सगळ्या जागा रिक्त बघायला मिळतात. इथील जे कोणी स्थानिक असेल तोच तिथे इथे जे अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल देवगड मधील कोणी असेल तर तो आनंदवाडी, तारा मुंबरी दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकतो. मालवण मधील जो कोणी असेल तर तो या सर्व ठिकाणी अप्लाय जे आहे तर ते करू शकतो. ही शहराची नावं दिलेली आहेत. यांच्यामध्ये असणारे जे स्थानिक उमेदवार असतील, स्थानिक महिला असतील तर ते इथं फॉर्म भरू शकतात. पुढचं आता इथं अटी शर्ती पण त्यांनी दिलेली आहेत. बघा, पदाचं नाव काय आहे, अंगणवाडी मदतनीस. हे मानधनी तत्वावर असतं. यांना 7500 रुपये प्रति महिना भेटतो. 7500 रुपये प्रति महिना जो आहे तर तो भेटतो. भविष्यात हा जो आहे वाढू शकतो. शैक्षणिक पात्रता इथं 12वी पास लागतं. 12वी पास लागतं. याच्या पुढचं जर तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर तुम्हाला नक्कीच निवड प्रक्रियेसाठी फायदा होतो त्यांचा. बघा, वास्तव्याची अट आहे, ज्या नगर परिषद नगरपंचायत मध्ये आहे तिथलं स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुमचा आधार कार्ड वरील जो ऍड्रेस आहे तर तो प्रमाण धरण्यात येतो. वयाची अट इथं आहे 18 ते 35 आणि अट मध्ये काही शिथिलता नाही आहे. फक्त 40 जे आहे तर ते विधवा महिलांसाठी आहे. बाकीच्या सगळ्या कॅटेगरी वगैरे वाल्यांसाठी जे आहे तर ते 35 वर्ष वयाची अट त्यांनी इथं टाकून दिलेली आहे. लहान कुटुंब पाहिजे 2 म्हणजे 3 पेक्षा म्हणजे 2च अपत्य पाहिजे. 2 पेक्षा जास्त असतील तर फॉर्म भरता येणार नाही. पुढे भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, मराठी भाषा असली पाहिजे आणि अल्पसंख्याक भागात तुमच्या जवळ उर्दू भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, हिंदी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. विधवा, अनाथ, बदली होत नाही. याच्यात बदली होत नाही, कुठलाही प्रवास भत्ता भेटत नाही. बदली म्हणजे तुमची त्याच ठिकाणी काय ड्युटी जी आहे तर ती असते. अनुभव, ज्यांना 2 वर्षाचा अनुभव असेल मदतनीस म्हणून, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून, तर त्यांना 5 गुण एक्स्ट्रा देण्यात येतात या निवड प्रक्रियेमध्ये. अर्ज कधीपर्यंत स्वीकार केला जाईल या तारीख महत्वाचे, 6/3/2025 पर्यंत म्हणजे 6 मार्च पर्यंत. 6 मार्च 2025 पर्यंत तुमचा अर्ज जो आहे तर तो ग्राह्य धरला जाणार आहे. त्याच्यानंतर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. हा अर्ज कसा भरायचा आहे, अर्ज कोणाला पाठवायचा बघा. अर्ज या पत्त्यावर पाठवायचा बघा. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण हा काही ऑनलाईन भरायचा नाही आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड, जेल रोड रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, दूरध्वनी क्रमांक हे. आलं लक्षात. पुढचं कागदपत्र. आता इथं पुढे फॉर्म पण आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. बघा, निवड प्रक्रियेमध्ये जे आहेत तर ते लक्षात घ्या. त्यांनी वेगळा प्रकार केलेले आहे. काही ठिकाणी 80 आणि 20 असा प्रकार आहे. खूप ठिकाणी 80 गुण आणि 20 गुण असा आहे. पण इथं मात्र वेगळा आहे. इथं 75 गुण दिलेले आहेत शिक्षणाला आणि 25 अतिरिक्त गुण जे आहेत तर ते त्यांनी दिलेले आहेत. तर याच्यानुसार तुमची निवड जी आहे तर ती होणार आहे. लक्षात घ्या. 75 गुणांमध्ये 12वी, डीएड, बीएड, MSCIT यांना 75 गुण असतील. पुढे विधवा, अनाथ, मागास प्रवर्ग, अनुभव असल्यास 5 गुण एक्स्ट्रा, तर अशांना 25 गुण. अशा पद्धतीने तुमची 100 गुणांसाठी यादी होईल.
कुठलीही परीक्षा होणार नाही, डायरेक्टली तुमची यादी जी आहे ग्रामपंचायत म्हणजे जे काही नगर परिषद नगरपंचायत असेल तर तिथं ती लावण्यात येईल. ओके, आता पुढं कोणता फॉर्म लागणार आहे बघा, हा फॉर्म तुम्हाला लागणार आहे. या फॉर्मची तुम्हाला प्रिंट करावी लागणार आहे. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या ज्या काही प्रकल्प अधिकारी असेल तिथं भेटून जाईल, जिथं तुमच्या शहरात जे आहे तर तो हा फॉर्म भेटून जाणार आहे. काही टेन्शन नाही घ्यायचं. बघा, इथं तुमचा फोटो तुम्हाला चिपकवायचा आहे, फोटो चिपकवायचा आहे, इथं सही करायची आहे, सही करायची. पुढे बघा, दिनांक रोजीच्या म्हणजे तिथला काही दिनांक जो आहे तर तो टाकायचा. समजा 2 मार्च टाकला मी इथं. दैनिक या वृत्तपत्रातील जाहिरातीस अनुसरून माझा आवश्यक सत्याप्रत सादर करत आहे, आवश्यक तेथे सत्य खून करावी. आता हे काही गरजेचं नाही. बघा, पदाचे नाव 1 अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस. अर्जदाराचे पूर्ण नाव, तुमचं आडनाव, स्वतःचे नाव, वडील किंवा पतीचे नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. तुमचा जो पत्ता असेल कायमस्वरूपीचा आधार कार्ड वगैरे वरचा तर तो तुम्हाला लिहायचा आहे. प्रभाग क्रमांक आणि प्रभागाचं नाव लिहायचं. वैवाहिक स्थिती इथं लिहायचं विवाहित, जे असतील विवाहित त्यांनी टिक करायची. अविवाहित असतील म्हणजे अविवाहित असतील त्यांनी इथं टिक करायची. विधवा आल्यांनी इथं, घटस्फोटितवाल्यांनी इथं आणि परी त्यांनी तिकडे करायची. अपत्य संख्या सध्या किती आहेत, समजा 2 आहे. अपत्य असल्यास शेवटच्या 2 अपत्यांची जन्मतारीख, तर त्यांची एकाची पहिल्याची इथं लिहायची आणि दुसऱ्याची जन्मतारीख. आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता, अनुभव, अर्जदाराची जात, अल्पसंख्याक आहे का, अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म जो आहे तर तो असणार आहे. बघा, कागदपत्र कोणते कोणते लागतील इथं दिलेले आहे. बघा, पहिले तर तुमच्याकडे रहिवाशी असल्याचा दाखला लागेल, रहिवाशी दाखला लागेल. आहे का, इथं लगेच हो म्हणायचं आहे. पुढे नगरसेवक यांचा पण चालेल किंवा मुख्याधिकारी यांचा पण चालेल. रेशन कार्ड आहे का, आणि मेन म्हणजे खूप साऱ्या महिलांचं रेशन कार्ड मध्ये नावच नाही आहे, आता त्याच्यासाठी गर्दी होणार आहे. पुन्हा जन्मतारीख आणि वयाचा पुरावा, याचं तुम्हाला जन्म दाखला किंवा 10वीचं प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र हे लागेल. अंगणवाडी अनुभवाचा दाखला, आता ज्यांच्याकडे नाही त्यांनी इथं लिहायचं नाही वर, इथं टिक करायची. जातीचा दाखला इथं येस म्हणायचं किंवा नो म्हणायचं. पुढे शैक्षणिक पात्रता 12वी वगैरे काय असेल, शैक्षणिक पात्रता गुणपत्रे आणि इतर काही डॉक्युमेंट्स, हे सर्व कागदपत्र जे आहेत तर तुम्हाला आता फॉर्म भरताना लागतील, तरच तुम्ही फॉर्म जे आहेत तर तो भरू शकतात. पुढे बघा, स्थानिक असल्याचा रहिवाशीचा दाखला हा आहे, याच्यावर सही शिक्का घेऊन यायचा फक्त. बघा, इथं सगळी आणखी कागदपत्रांची यादी दिलेली आहे, तो हे पण जे आहे तर ते तुम्हाला तिथे दिसत जाणार आहे. हे स्वयं घोषणापत्र आहे, लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुम्हाला दिसत आहे. तर हे संपूर्ण अर्ज जो आहे तर तो आपल्याला इथं दिसतो. तुम्हाला आणखी काही माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.